हाय नमस्कार. हाऊसवाईफ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया साबुदाण्याचे वडे. एक वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे, याला भिजवून घेऊया. आपण शाबू टाकून घेऊया आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं, थोडं जास्त नाही टाकायचं. हे बघा, त्याला आपण 15-20 मिनटं भिजू देऊया. साबुदाणा वड्याला लागणारे साहित्य आपण बघूया. 3 बटाटे घेतलेला आहे. 1 वाटी मोठी भरून साबुदाणा म्हणून आपण 3 बटाटे घेतलेले आहे. तुमचा साबुदाण्याची क्वांटिटी वाढून असेल तर तुम्ही वाढून घेऊ शकता बटाटे. आणि 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखट जास्त असले तर 4-5च घ्या, त्यावेळेला कमी तिखटाचे आहेत म्हणून मी एवढे घेतले. आणि हा जिरा आणि मिरच्या आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि बटाटे आपण बॉईल करायला ठेवूया. आता त्याला तर बघा, आपण बटाटे बॉईल करून घेऊया. तर 1 ग्लास पाणी टाकून घेऊ आणि झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायचे त्याच्यात. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघा करू. आपण असे सोडून घेतलेले आहे, त्याला मॅश करून घेऊ. 3-4 शिट्ट्या करायच्या कुकरच्या. चांगले असे बॉईल होतात, बिलकुल काठी नाही राखायची. बटाटे असे सगळे चांगले मॅश करून घेतलेले आपण. साबण टाकून घेऊ आपण. तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढंच तुम्ही मिरची टाका. मी माझ्या आवडीनुसार टाकते. चवीपुरतं मीठ. हे आपण सगळं मिक्स केलं जातं, याला आपण मळून घेऊ चांगलं. तुम्ही जेवढे चांगले मळताल ना तेवढे चांगले खुसखुशीत तुमचे बटाटे. आपण याला थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. तुम्हाला लागेल तेवढंच घाला. मी 1 वाटी घातली. आपण गॅसवर कढई घेऊया, वडे तळून घेऊया. कढई चांगली तापली की आपण त्यात तेल टाकून घेऊ. आपली कढई चांगली तापलेली आहे, तेल टाकून घेऊ. तेल चांगलं टाकू द्यायचं आहे. चला तर आपण वडे करून घेऊया. छोटे छोटे गोळे अशी घेऊन याची अशी गोल करायचं. याला गोल करून आतमध्ये छिद्र करायचं, म्हणजे चांगलं तेल पण होते आणि फुलून पण येतात आपले वडे. तुम्ही लागत तर मोठे पण घेऊ शकता. तर आता मग आपण एक एक करून सगळे करून घेऊया वडे. आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण एक एक करून वडे तळून घेऊया. कमीच गॅस ठेवायचा. त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया. आपण असं तळून घ्यायचं, तेल चांगलं फिरून घ्यायचं. आपला बटाटा असं तळून झालेला आहे. मला आता असं पाहिजे, कलर बघा कसा आलाय. असे करून आपण एक एक सगळं तळून घेऊया. कमीच गॅस ठेवायचा. चला तर मग आपले साबुदाणा वडे तळून तयार आहे. कुरकुरीत साबुदाणा वडा, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आपले साबुदाणा वडे. तेलात न फुटणारे साबुदाणा वडे तुम्ही पण कमीत कमी साहित्यात करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.